स्नेहाचं पहिल्यापासून होतं की मला बाबा हे गाणं आहे ना, हे सोनू निगमनी गावं असं माझं फारच स्वप्न आहे. हे गाणं आहे ना, हे मला शाननी गावं असं वाटतं. हे गाणं ना विशाल दळलाने आणि मग अवधूतला आम्ही नावं दिली सगळी, हे यांनी अवधूतनी कॉन्टॅक्ट केले सगळ्यांना. सोनू निगममध्ये पैसे म्हणजे माझं अर्ध बजेट जायचं वगैरे असं मला वाटलं होतं. सोनू, शान आणि विशाल दळलाने तिघांनी आम्ही महाराष्ट्राने आम्हाला मोठं केलं. या मराठी भाषे ही आमची कर्मभूमी आहे मुंबई. तो मराठी सिनेमासाठी आम्ही गाताना आम्ही एकही रुपया घेणार नाही. तुम्ही जे पाकिटात घालून घ्या त्यामध्ये बॅगेत ठेवून द्या. आम्ही त्याच्यात बघणार पण नाही. मोजायचा तर प्रश्नच आहे. बाबांच्या बाबतीत मी थोडा स्ट्रिक्ट होतो, कारण तेच माझं ऐकत नव्हते. आम्ही इकडे मुंबईत असे करत फिरत होतो एअरपोर्टला आणि तिकडे उतरल्यानंतर सुद्धा ठीक होतं क्लायमेट, पण त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला घाटाघाटाचा आणि 12 तास आम्ही जे काय नुसते असे वा आधी सुरुवातीला असे मस्त होतं, काय मजा आहे, अरे काय आहे यार भरत, काय दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ते माझे पोट दुखतंय, मला जुलाब होत आहेत, मला उलट्या होत आहेत, हे सगळं. अशी गाडी वळताना असं दरी दिसत. आम्ही अक्षर पुढे असं पूर्ण आरशातनं बघायचं, काचेतनं बघायचो, अरे तसं. नंतर तुम्हाला भिरभिरायला कारण सतत टण आले ना की कोकणात आम्हाला असं व्हायचं पूर्वी. आणि तिकडे लिटरली आम्हाला आर्मीनी प्रॉपर नोटीसमध्ये लिहून पाठवलेलं की तुम्ही जर 4 नंतर 3 तास तुम्ही इकडे जर राहिलात तर तुम्हाला फ्रॉस्टबाईट होतील आणि तुम्ही मराल. म्हटलं बाबा तू सांगतोस तसंच दिसणार ना, तसं शूट होईल ना. हो, तर सिक्कीमला वगैरे चाललंय. 4 दिवस सिक्कीम झालं, बाकीचं बाकी सगळं संजय अगं, पण आम्ही त्या ह्याच्या जिकडे आम्ही शूट करत होतो तेव्हा असंच तिकडे 1-2 डिग्री असं टेम्परेचर होतं आणि ते बेअर बॉडी होते. शॉर्ट असं स्थिर असेल ना, शॉर्ट संपल्यावर इतकी थंडी, ते लिटरली इतके थरथर कापत होते. आम्हाला भेटतो ते आलेलं ना पहिलेच रिॲक्ट झालं होते. आयुष्यात पहिल्यांदा परत एकदा कोणी मला सिक्कीम असं शब्द नकाशावर जरी दाखवला तरी मी एक कोटी दिलं तरी मी नाही येणार. आणि तो सारखा म्हणायचा प्रत्येक शॉटच्या वेळेला, अरे स्नेह मी काय म्हणतो, हा मागचा डोंगर आहे की नाही, ते पुण्यात पण होऊ शकतं ना. माझा मुलगा म्हणून नाही, त्याच्या पुढं त्याचं कॅलिबर, त्याची गोष्ट तुम्हाला आवडली तरच त्याला संधी द्या, अन्यथा मला भीक नाही मागायची कोणाची. पुढे काय झालं? पुढे सगळं शांत झालं, पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होतं रे बाबा. बंजारे बंजारे बंजारे. नमस्कार, प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज एक धमाल टीम आली आहे. अर्थात बंजारा सिनेमा जो येत्या 16 मे रोजी आपल्या भेटीला येतोय. एक प्रवासाची ही गोष्ट आहे, पण या प्रवासात बऱ्याच गोष्टी आपल्याला करणार आहेत, कारण नात्यांचा प्रवास आहे, भावभावनांचा प्रवास आहे, अनुभवांचा प्रवास आहे. तर हा प्रवास आपल्या या टीमने कसा एन्जॉय केला हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खूप दिग्गज आहेत आपल्यासोबत. तर पण मला पहिला स्नेहाला प्रश्न विचारायचा आहे. कारण स्नेह कॅप्टन ऑफ द शिप आणि इतक्या मोठ्या कलाकारांना डिरेक्ट करायचं म्हणजे दडपण असेल, खूप शिकायला मिळालं असेल, खूप अनुभव तुझ्याही गाठी जमा झाला असेल. तर मला एक तर यांना डिरेक्ट करायचं, त्यावेळेची धमाल तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. कारण डिरेक्टर असतो ना, बऱ्याचदा आपले हे कलाकार असे असतात की डिरेक्टर जे सांगेल ते आम्ही फॉलो करतो आणि तसंच करतो. त्यामुळे वयाचं जेव्हा अंतर येतं तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात की ह्यांना मी कसं सांगू, यांनी एवढं काम केलंय आणि मला असं हवंय ना, थोडं असं कराल का. तर ही सगळी मजा मस्ती आहे ना, प्रत्येक सीन गणिक झालेली. मला 1-2 गोष्टी इथे सीन उलगडायचे नसतील, पण तरी सुद्धा काही असे धमाल किस्से आणि त्यातनं यांना डिरेक्ट करताना आलेला तुझा अनुभव ऐकायचा. सो बाबांबरोबर मी तेवढी एक लिबर्टी घेऊ शकतो, पण भरत सर किंवा सुनील सरांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो, नरेट जेव्हा करायला मी गेलेलो, तेव्हा त्यांनी मला पहिल्या 10-15 मिनिटात इतकं कम्फर्टेबल केलं की ती एक वॉल होती थोडी माझ्यासाठी, एक नर्वसनेस होती, थोडी एक भीती वाटत होती की पहिल्यांदाच मी यांना भेटतोय, ती पहिल्या 10 मिनिटातच त्यांनी संपून टाकली. म्हणजे आम्ही लिटरली, त्यांनी मला मित्रासारखं वागवलं. म्हणजे नरेशन झाल्यानंतर आम्ही अर्धा तास गप्पाही मारल्या आहेत. सो तिकडेच मी इतका कम्फर्टेबल झालो की मग सेटवरती ते नर्वसनेस झालंच नाही. मग मी खूप इझिली त्यांना अगदी सांगू शकायचो की असं हवं आहे किंवा तसं हवं, वॉट एव्हर. त्यामुळे सेटवरती तसं काही एवढं मला झालं नाही. कारण आम्ही सेटवरती मी सांगायचो की भरत सर हे असं करून बघूया का,
मग सर बोलले हा करूया ना, चल हे असं, मग ट्राय करूया, हे ट्राय करूया. इव्हन सुनील सर, आम्ही मजा केली ऍक्च्युली सेटवर. बाबांच्या बाबतीत मी थोडा स्ट्रिक्ट होतो, कारण तेच माझं ऐकत नव्हते. ते म्हणत होते नको आता असं कशाला, आता तसं. मी म्हटलं नाही, कर, मला असंच हवंय. बरं, मला ना पहिला तुमचा जो पोस्टर रिलीज झाला त्याच्यावर हे 3 जण बाईकवर आहेत आणि इतकी छान दिसतात. म्हणजे मला वाटतं संपूर्ण कारकिर्दीत इतका डॅशिंग लुक तुमचा फर्स्ट टाइम. त्यामुळे अर्थात प्रेक्षकांनी कधीतरी असे कपडे घातले तरी असतील. आम्ही तर काय सगळे, मी तर म्हणजे लेंगे डब्यामध्ये. तर ती एक आयडिया. पहिल्यांदा मी सिरियल केली होती ना, पहिली तू का पहिली सिरियल, दुसरी सिरियल होती, त्या पहिल्यांदा मला कोट आला होता. कधीच आयुष्यात घातला होता मी कोट. पहिल्यांदा तू कोट घालणार, घालून वगैरे आरशात 3-4 वेळा बघितलं वगैरे मस्त. आणि नंतर मी सीन करताना तर मला असं उगाच होतं ते बेरिंगच बदललं. तिकडे पडू नये, म्हणजे हात काय सल्लूस पडू नये वगैरे म्हणून असं वाक्य. मग नंतर कोणी हाक मारले की मग दुसरा सगळा डिरेक्टर म्हणाला की आपण काय करूया, कोट तिथे खुर्चीवर ठेवूया आणि आपण डायलॉग बोलूया. आपलं ते सवय नाही बॉडीला वापरायची, त्याला कसं हे करायचं वगैरे असं. बरं, हा, मग तेच आपण बोलत होतो, मला वाटतं कपड्यांबद्दल बद्दल. त्यामुळे ते त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांच्याकडनं ते करून घेणं, त्या पद्धतीचा तो लुक, याविषयी मला जाणून घ्यायला. नाही, मला नाही कन्व्हिन्स करावं लागलं ऑनेस्टली. म्हणजे मी जेव्हा त्यांना लुक टेस्ट आमची झाली आणि इव्हन नरेशन मध्ये पण ते एक येतं की एक अंदाज येतो की बाबा या सीन मध्ये एक अशा टाईपचे कपडे असतील. आणि स्पेशली सिक्कीम मध्ये आम्ही करत होतो, त्यामुळे सगळ्यांना ती एक एक्सपेक्टेशन होती की गरम कपडे असतील. सो जेव्हा मी लुक टेस्ट केली तेव्हा आय थिंक एव्हरीवन वॉज हॅपी. म्हणजे सगळे मस्त उलटे एक्साइटेड होते ते सगळं घालायला. तिकडे क्लायमेटच असं होतं की आम्ही काही म्हटलं नसतं. अजून 2 जॅकेट अजून एक 2 जॅकेट पण घातली असती आम्ही. बरं, तिकडे पण आपण येऊ, कारण जसा सिनेमा आम्ही पाहतोय की एक तर नावापासूनच त्याच्यामध्ये बंजारा म्हटलं की आपल्याकडे बंजारा जे लोक असतात ते फिरत असतात, ते सतत फिरत असतात. पण यात तू तुझ्या एका कोट मधनं आम्हाला तू छान क्लिअर करून सांगितलंस की बऱ्याचदा एका ठिकाणी पोहोचण्याच्या नादात आपण त्या प्रवासाचा आनंद घ्यायला विसरतो. आणि अर्थात हे आहे, कारण आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा अरे निघू का वेळेवर, पोचू का वेळेवर, अरे मग कुठे जायचंय, हरवणार नाही ना, हे घ्यायचंय ते घ्यायचंय, आणि नेमका जो आनंद असतो तो आपण विसरतो. तर हे तू मांडलेलं आहेस. तर मला त्या नावापासूनची गोष्ट आणि एक्झॅक्ट तो प्रवास तुम्ही केला सिक्कीमचा, तर त्यातले काही किस्से तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडतील. किस्से खूप आहेत. आम्ही एकदा 14,000 फुटावर जेव्हा शूट करत होतो क्लायमॅक्स, ते आमचं सकाळी 7 वाजताची शिफ्ट होती आणि आम्हाला स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलेलं की तुम्ही दुपारी 4 नंतर तुम्ही शूट तर सोडून द्या, तुम्ही इकडे उभे पण नाही राहू शकणार, कारण ऑक्सिजन खूप ड्रॉप होतो. आणि तिकडे लिटरली आम्हाला आर्मीनी प्रॉपर नोटीसमध्ये लिहून पाठवलेलं की तुम्ही जर 4 नंतर 3 तास तुम्ही इकडे जर राहिलात तर तुम्हाला फ्रॉस्टबाईट होतील आणि तुम्ही मराल, कारण ते -20-21 पर्यंत जातं टेम्परेचर. सो आमच्याकडे 4 पर्यंतची वेळ होती आणि आम्ही काहीतरी 110 लोक होतो आय थिंक अप्रॉक्सिमेटली त्या वेळेला. आणि आम्ही शूटिंग सुरू झालं. माझा बेस खाली होता, आमचं वरती शूट चाललंय, त्यात आमची लाईट खूप म्हणजे अचानक ढग येत आहेत, अचानक सनलाईट येतोय, त्यामुळे ती लाईट कंटिन्युटी पण असते. आम्ही सगळे थांबत असायचो की बाबा चला ढग गेला, चला पटकन शूट करा. आणि असं करता करता आम्ही आय थिंक 2-2:30 वाजता आम्ही निघालो, म्हणजे लास्ट 2-3 शॉट्स होते. आणि अचानक तिकडे म्हणजे एक लिटरली वादळ आलं, एक हिल स्टॉर्म आलं प्रॉपर. म्हणजे ते बर्फाचे इतके मोठे दगड जणू काही की कोण फेकतंय वरतून, आणि ते सुरू झालं आणि आम्ही सगळे तिकडे अडकलो. आणि मी आणि माझा DOP आमच्या दोघांचीच गाडी फक्त पुढे गेली आणि हे सगळे बाकी म्हणजे तेव्हा लकीली हे दोघं नव्हते, बाबा होते आणि बाकी अख्खं युनिट बाबांबरोबर होतं, ते पाठी अडकलेत. माझी गाडी आणि माझ्या DOPची गाडी, म्हणजे आम्ही 7-8 लोक होतो, ते आम्ही पुढे गेलेलो, आम्ही दुसऱ्याच ठिकाणी अडकले. आम्हाला माहितीच नाही कुठे आहेत आणि ह्यांना माहिती नाही आम्ही कुठे आहेत. आणि
तिकडे मी जेव्हा आर्मी म्हणजे आम्ही कारण सगळेच पॅनिक झालो ना, कारण मोबाईलला रेंज नाही, काहीच नाही. बरोबर. सो मी तिकडे आसपास मी म्हटलं एक तर इतकं धुकं की काहीच, म्हणजे आता आपण लोक इकडे बसलो तरी मला तू दिसणारच नाही, इतकं धुकं होतं. मी म्हटलं काहीतरी केलं पाहिजे ना, नाही तर समजणार कसं आपण इकडे. तर आम्ही अख्खे भिजलेलो त्याच्यात, आमच्याकडे काही नव्हतं ना. आम्ही म्हणजे आम्ही कधी 6-7 तासापासून काही खाल्लं नव्हतं, काही प्यायलं नव्हतं, कारण आम्ही शूटच करत होतो, कारण आम्हाला ती डेडलाईन होती. आणि मग तिकडे एक आम्हाला लकीली खाली आर्मी कॅम्प आम्हाला तिकडे एक मिळाला, आणि तिकडचे जे आर्मी ऑफिसर्स होते आम्ही त्यांना जाऊन सिरियसली सांगितले की असं असं आहे, आम्ही एवढी माझी माणसं ती वरती अडकलेली आहेत, तर काय करता येईल. आणि म्हणजे थँक्स टू इंडियन आर्मी स्पेशली, म्हणजे फिल्ममध्ये पहिलं क्रेडिट मी त्यांना दिलेलं आहे. हो, म्हणजे सल्यूट आहे त्यांना. त्यांनी आमची हालत बघून, म्हणजे त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं तुमच्याबरोबर अजून कोण आहेत. तर मी असं बोट दाखवलं, पाठी एक 7-8 जण होते आमच्या गाडीमध्ये, आणि सगळे आम्ही असे भिजलेलो कम्प्लीट, आणि काहीतरी -4 -5 डिग्री असेल. ते म्हणाले आप प्लीज पहिले अंदर आ जाइए. त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं, आम्हाला त्यांनी शॉल्स दिलेत, आम्हाला गरम कॉफी दिलेत, आणि ते म्हणाले की आप यहाँ पे रुकिए, आपके व्हेकल नंबर आपके पास अगर कुछ होगा तो आप वो बताइए. त्यांनी सगळे ते नंबर घेतले, त्यांनी फोनाफोनी केली, सगळं केलं, कॉन्टॅक्टच होत नव्हता. आम्ही 4 तास आम्हाला कळेच ना की आम्ही कॉन्टॅक्ट कसं करू. आणि त्या तिकडच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं, म्हणजे ते असतं ना की उगाच आपले एक म्हणजे भीती असते आणि अजून आपल्याला घाबरवतात. तो म्हणाला वो एक पॉइंट है, चेक पॉइंट, अगर वो क्रॉस कर दिया रहेगा उन्होंने तो टेंशन नहीं है, तो वो लोग आ जाएंगे, लेकिन अगर वो क्रॉस नहीं किया है तो फिर कुछ भी हो सकता है. आता असं ऐकल्यावरती कुछ भी हो सकता है, कारण माझे अख्खे सगळे 70-80 लोक आहेत, माझे बाबा आहेत, काहीच म्हणजे आमची लिटरली फाटलेली तेव्हा. आणि मी अख्खी रात्र त्या कॅम्पसाईटमध्ये बसून आम्ही फक्त वाट बघितली की कधी सकाळ होईल, कधी फोन कनेक्ट होईल, आम्हाला काहीच माहिती नाही. आणि सकाळी 6 वाजता मी एका गाडीमध्ये त्या ड्रायव्हरला कन्व्हिन्स केलं की बाबा चल माझ्याबरोबर, ह्यांना शोधत जाऊ आपण आता कुठे आहेत ते, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यात तो म्हणाला की आमच्या गाडीत पेट्रोल नाहीये. मी जनरेटरमधनं तो पाईप टाकून स्वतः ते पेट्रोल काढलं, भरलं, आणि आम्ही या सगळ्यांना शोधत गेलो. तर बाबा मला पहिले दिसले. बाबांबरोबर आमचे केदार दादा जे मेकअप डिझायनर आहेत, आणि अजून एक स्पॉट दादा होता आमचा दीपक म्हणून. हे तिघं मला पहिल्यांदा असे तिघं चालताना दिसले त्या घाटावर. बरोबर. आणि हा आदित्य होता. आणि मी त्यांना म्हणलं तुम्ही होतात कुठे, काय झालं काय. तर ह्यांनाही वरती एक कॅम्प साईट मध्ये असंच एक आर्मीनी लकीली त्या 2 रूम्स दिलेले की तुम्ही आज रात्र इथे काढा. आमची कंडिशन म्हणजे आमच्या 7 का 8 गाड्या होत्या लागोपाठ. हे साधारण 60-70 लोक होते. एका तासाभरात रस्ता आहे ना, तर इथून एवढा बर्फाचा थर साठला रस्त्यावर, आणि सगळ्या गाड्या तिथल्या तिथेच फिरायला लागल्या. आणि एकीकडे आहे ती, समजा गाडी जर जबरदस्तीने चालवायला घेतली तर ती अशी अख्खी स्लाइड होऊन ती दरीत कोसळू शकते. तिथेच म्हटलं आता इथून जायचं नाही, सगळ्या लाईनी तिथेच थांबल्या. आणि इकडे तिकडे एक बल्ब दिसला, तिथे जाऊन बघितलं तर सगळं बंद होतं. तर म्हटलं हे सगळंच बंद आहे, कोणीच नाही आहे इथे. तेवढ्यात खिडकीचा वाऱ्याने असा पडदा असा सरकला, आणि आज 2 जवान जेवत असताना दिसले मला. तर मी त्यांना टकटक केलं, तर ते बाहेर आहे. मी त्यांना सांगितलं, त्यातला एक महाराष्ट्रीयन होता. हां, तेव्हा मराठी बोलता आलं. म्हटलं आम्ही एवढे 60-70 जण आहोत, आम्ही अडकलोय. ते म्हणाले हे आता सकाळशिवाय तुम्हाला नाही जाता येणार. बरं म्हटलं ह्या वरांड्यात आम्हाला मिळेल का, म्हणजे उभं राहू शकतो का. तर तुम्ही उभे राहायचे, काही प्रॉब्लेम नाही. मग तो त्याच्या वरचा जो जनरल कोण होता त्याला जाऊन भेटला. त्यांनी त्याला सांगितलं. मग त्याने एक अशी 10 बाय 15ची एवढीच खोली होती. त्या एका खोलीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी अशा पडलेल्या अशा गाद्या होत्या, अडगळीत पडलेल्या. तर तो मला त्या गाद्या सगळ्या आणा, आणि त्या सगळ्या गाद्या अख्ख्या त्या जमिनीवर आम्ही टाकल्या, आणि त्याच्यावर सगळे असे कुडकुडत बसले. त्याच्यानंतर हे सगळं 9-9:30 वाजले, आणि तो म्हणाला पटपट काय ते करून घ्या, 10 वाजता लाईट्स ऑफ. मिलिटरीचा रूल आहे इथले, हे चायना बॉर्डर आहे, इथे 10 वाजता लाईट्स ऑफ म्हणजे ब्लॅकआउट. आता आपल्याला सांगतायत ना सध्या. तो म्हटलं ह्याला 10 म्हणजे झाले, 15-20 मिनिटात बंद होणार लाईट. लाईट बंद झालं की सगळं बंद. लाईट बंद झाली 10 वाजता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कंदील पेटवले, मेणबत्त्या, आणि मग त्यांनी दुसरा धक्का दिला.
पहाटे 4ला तुम्हाला इथनं बाहेर पडायचं आहे, कारण आम्ही हे सगळे उठून लॉक करून आम्ही निघून जाणार. तुम्हाला इथे ठेवून आम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही वरांड्यात या आणि जा. काय झोपणार, सगळे भिजलेले, कम्प्लीट भिजलेलो आम्ही. तसेच बसून ती रात्र काढली. सकाळी 4 वाजता आम्ही बाहेर आलो. मग ते लोक लॉक करून निघून गेले. मग 5:30 पासून उजाडायला सुरुवात होते. ते खूप लवकर उजाडतं. मग ते म्हणाले की आता ते स्नो कटर म्हणून एक गाडी असते, ती येणार, ती रस्ता असा सगळा बर्फ काढणार, मग तुमच्या गाड्या जातील. मग ती स्नो कटर कधी येणार, तेव्हा ती तर आली आहे, पण ती इथे नाही, ती वरती, तिथून ते कट करत येणार. अरे देवा म्हटले, हे म्हणजे 10-11 शिवाय काय आपला रस्ता क्लिअर होत नाही. मी म्हटलं चला, कोण कोण येते माझ्याबरोबर. 30-35 किलोमीटर होतं ते खाली हॉटेल आमचं. आम्ही चालत आलो. आणि तो बर्फ होता ते माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे बर्फावर चालतानाचे. हळूहळू वितळायला लागले होतात रे एक दोनदा, म्हणजे म्हणजे माझ्या बरोबर जी आमची फोटोग्राफर होती ना, ती लिटरली रडायला लागलेली. म्हणजे कारण आम्ही पण अशा एका रूम मध्ये बंद होतो. आणि मग शेवटी मला झालं की इथे अख्खी रात्र इथे काढून काहीच होणार नाही. ड्रायव्हर मला की आपण आहे ना ते फावडे आणि त्यांच्याकडे फावडे असतात डिक्कीमध्ये, कारण तिकडे होत असतं ना असं. तर ते बर्फ थोड़ा निकालते, मैं आगे गाड़ी लेके जाता हूँ, वैसे निकल जाते, रिस्क है लेकिन लेना पड़ेगा. कशी निघालो तर ती रडायला लागली की नको, मला प्लीज आपण इथे थांबूया, आपण नको जाऊया. पण हे खूप चांगलं झालं की त्या 70 लोकांबरोबर मी निर्माता म्हणून तिथे उभा होतो. ही फार चांगली गोष्ट आहे. मी नसतो तर मला ते फार गिल्टी वाटलं असतं. मला मी सोडलंय, माझ्या लोकांना असं वाटलं असतं. मी होतो तेव्हा मला माहिती आहे काय होईल ते पहिलं माझं होईल, मग बघू बाकी. मी कोणाला, पण लकीली कुणालाही काहीच झालं खर्चटलं पण नाही. काही नाही, ऍब्सोल्युटली. अगदी एवढंही खर्चटलं नाही, आजारी पण नाही पडलं, काही नाही, ऍब्सोल्युटली काही नाही. आणि आमची लगेच माझं शूटिंग होतं, म्हणजे नेक्स्ट डे माझं शूट होतं. तर मला असं झालं आणि सगळ्यांची आम्ही हालत अशी सगळे होतो. मी म्हटलं आता जर मी शूट लावलं तर म्हटलं हे क्राईम होईल माझ्याकडनं, कारण तो आमचा शेवटचा दिवस होता. नाही गॅप नाही, पॅकअप केलं, स्केड्यूलच मी रॅपअप केलं आणि आम्ही परत म्हणजे संपणारच होतो, तो शेवटचाच दिवस होता. आणि तेव्हा मला असं खुश झालं, कारण जस्ट एक दिवस आधी हे दोघं होते तिकडे आमच्या बरोबर. भरत सर आणि सुनील सर गेले आणि त्याच्या एक दिवस आधी संजय मोने गेला. हा, म्हणजे हे गेले आणि नेक्स्ट डे हे माझ्या डोक्यात यायला लागलं, म्हटलं भरत आणि सुनील जर आता माझ्या बरोबर असते, बापरे, म्हणजे गिल्ट म्हणजे. पण सुनील सर, प्रवासाची गोष्ट आहे आणि त्यासोबतच नात्यांची ही गोष्ट आहे. आणि मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आपण लहानपणापासून हे प्रवास केलेले असतात वेगवेगळे. मग अगदी आई बाबांसोबतचा प्रवास वेगळा असतो, आपण मित्रांसोबतचा प्रवास एक वेगळा असतो, आपल्या कुटुंब म्हणजे पत्नी मुलांसोबत फॅमिलीसोबतचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येक प्रवासाची आपली गोष्ट असते. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील हे तुमचे इंटरेस्टिंग प्रवास आणि अर्थात कट्टू बंजाराचा प्रवास. अरे बापरे, एवढे सगळे प्रवास. मी ऍक्च्युली लहानपणी असं आम्ही खूप काही प्रवास फार केला नाही. माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला पण इतका, म्हणजे जसं असतं ना की आई वडील दर महिन्याच्या सुट्टीत कुठेतरी मुलांना घेऊन जात आहेत, भारतभर फिरवत आहेत वगैरे, असं काही दोघांनाही फार आवड नव्हती. आणि आम्ही फार तर वसईला आमच्या घरी जायचो आणि मला गल्लीत क्रिकेट खेळण्यातच इंटरेस्ट होता आयुष्यभर. त्यामुळे आम्ही कधी त्यांच्याबरोबर फार प्रवास मी केला नाही. माझ्या आईवडिलांना आम्ही, माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर त्यांना काश्मीरची टूर घडवली होती, तेव्हा आम्ही सगळे एकत्र प्रवास केला होता. मित्रांबरोबरचा सुद्धा प्रवास म्हणजे असंच बाईकवरून कुठेतरी जाणं, किंवा बाईक जेव्हा सगळ्यात मित्रांच्या बाईक्स होत्या, आमच्याकडे बाईक नव्हत्या पण चालवणारे सगळे होते, मग कुठेतरी पनवेलपर्यंत जायचं, चहा प्यायचा, टपरीवरती टाइमपास करायचा आणि परत यायचं, किंवा रात्रभर राहायचं तिकडे एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये कर्नाळ्याला वगैरे आणि सकाळी परत यायचं. हे असलं सगळं खूप उद्योग केलेत. खऱ्या अर्थाने मी प्रवास केला तो सुधीर भटांबरोबर नाटकाच्या निमित्ताने, तोच माझा, किंवा दौऱ्यांच्या निमित्ताने जो काही माझा प्रवास झाला असेल तो माझा प्रवास मॅक्सिमम झालेला आहे. त्यामुळे तेच प्रवास माझ्या कायम स्मरणात आहेत. आणि त्याच्यानंतरचा प्रवास कुठला लक्षात असेल तर तो सिक्कीमचा बंजाराच्या निमित्ताने झालेला प्रवास. पण सगळे प्रवास अर्थातच आनंददायी असतात. आणखीन मगापासून आपण जे म्हणतोय की जो मजा सफर में है वो मंजिल में कहाँ, तसं त्या सगळ्या प्रवासांमधल्या गोष्टी ह्याच खूप तुम्हाला लक्षात राहतात आणि तुम्हाला खूप काही देऊन जातात माणूस म्हणून सुद्धा.
आणि तुम्हाला श्रीमंत करतात असं वाटतं. तसंच ही फिल्मसुद्धा अशीच आहे की जी एका 3 मित्र त्यांचा अर्धवट राहिलेली एक गोष्ट असते, एक गूढ असतं जे त्यांना उकललेलं नसतं, ते उकळण्यासाठी किंवा ते शोधण्यासाठी त्याच्या मागे पुन्हा एकदा प्रवास करतात. आणि मग आमचा वैयक्तिक तिकडे जाण्याचा प्रवास, कारण मी आणि भरत आम्ही दोघं जण जेव्हा पोचलो तेव्हा यांचं शेड्यूल ऑलरेडी सुरू झालं होतं आणि आम्हाला डायरेक्ट त्या 10,000 फुटावरतीच पोचायचं होतं लाचुंगला 40 डिग्रीवर. त्यामुळे आम्ही इकडे मुंबईत असे करत फिरत होतो एअरपोर्टला आणि तिकडे उतरल्यानंतर सुद्धा ठीक होतं क्लायमेट, पण त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला घाटाघाटाचा आणि 12 तास आम्ही जे काय नुसते असे वा आधी सुरुवातीला असे मस्त होतं, काय मजा आहे, अरे काय आहे यार भरत, काय दिसतंय बघ जवळजवळ आमचे असे फिरत होतो आम्ही. तर ते फिरून फिरून माझी इतकी अवस्था वाईट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ते माझे पोट दुखतंय, मला जुलाब होत आहेत, मला उलट्या होत आहेत, हे सगळं. त्यामुळे आणि मग बिचारे हे मला सांभाळतात, होत नाही ना, तुला काय पाहिजे, खिचडी पाहिजे, अरे खिचडी मंगाव वगैरे. आणि त्या तिकडे 4 डिग्री जिकडे हा म्हणाला ना, आम्ही जो क्लायमॅक्स शूट केला तिकडे लाईट्सचं काही खरं नव्हतं आणि त्यातून वारं खूप सुटलं होतं. एवढं वारं होतं की आम्हाला ते कानटोप्या घातल्या होत्या, तोंडाला नाक थंड पडतंय सारखं, बोटं ग्लव्स काढले की बोटं थंड पडतायत. त्याच्यात मग मी कुठेतरी आपले नुसतं उन्हाची कुठेतरी तिरीप दिसली ना तर तिकडे जाऊन आपलं ते उन्हात बसायचं, तर ते जायचं परत. म्हणजे या सगळ्या धमाल करत करत शेवटी आज तो दिवस आलाय जेव्हा आपण त्याच्या रिलीज बद्दल बोलतोय आणि आता सेन्सॉर सुद्धा झालाय. त्यामुळे स्नेहाच्या डिरेक्शन बद्दल काय सांगाल? कारण स्नेहाच्या दिग्दर्शनाबद्दल मी अप्रतिम, म्हणजे तो मुलगा तयार आहे. आता त्यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म पाहिल्यानंतर आपण त्याच्याविषयी सुद्धा बोलू कधीतरी. पण मला असं वाटतं की तो जेव्हा पहिल्यांदा आला ना तेव्हा त्याचा जो कॉन्फिडन्स होता ना तो इतका कमाल होता. जी आवश्यकता असते, म्हणजे एखादा कॅप्टन ऑफ द शिप उगीच माणूस होत नाही. 105 जणांचं युनिट प्लॅन करायचं, युनिट सिक्कीम सारख्या जिकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये फिल्मी तिकडच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्लॅन करून एक शेड्यूलमध्ये फिल्म कम्प्लीट करून येण्याचा प्लॅन करतोय. त्यामुळे ती धाकधूक एक सोडली तर बाकी त्यांनी सुंदर पद्धतीने ती फिल्म लिहिली होती, त्याचा स्क्रीन प्ले छान मांडला होता आणि आम्ही कन्व्हिन्स झालो होतो. म्हणजे नॉट बिकॉज शरदचा मुलगा आहे, तर स्नेह पोंक्षे नावाच्या एका तरुण मुलांनी एक कथा लिहिली आहे ज्याच्यामध्ये आम्ही 3 मित्र असणार आहोत आणि आम्हाला तिघांना प्रत्येकाला तितकंच वजन आहे, प्रत्येकाचे तितकंच महत्त्व आहे. या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून त्यांनी ती फिल्म लिहिली आणि ती फिल्म शूट करण्यासाठी एक शेड्यूल प्लॅन करून तो अशा ठिकाणी जातोय. याच्यात मला असं वाटतं की त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आता त्याच्यानंतरचा भाग सुद्धा अजून आपल्याला म्हणजे फिल्म रिलीज होणार आहे, त्यामुळे आपण त्याच्याविषयी नको बोलूया. पण त्याचं दिग्दर्शन प्रिसिजन जर का असलं ना तर मला असं वाटतं की बरंचसं अर्धं काम तुमचं झालेलं आहे आणि तो खूप प्रिसाईज होता. मोह होण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या, पण म्हणून हा सीन आपण आता तिकडे केला ना लेकवरती, तर आता आपण इकडे पण करून बघूया का, या सगळ्या गोष्टी त्याला नको होत्या. त्याला माहिती होतं माझा कुठला टप्पा आहे, कुठल्या टप्प्यावरती फिल्म येणार आहे आणि हा सीन कुठे येणार आहे आणि तो तिथेच व्हायला पाहिजे, तो अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. हे सगळं त्याचं खूप वेल प्लॅन्ड होतं. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून जे ऑन फ्लोअर जे दिग्दर्शक म्हणून तुम्ही विचारशील तर त्याला 100 मार्क नक्की दिलेले आहेत. फिल्म बघितल्यानंतर वरचे 100 मार्क देणार, म्हणजे तो 200% दिग्दर्शक होऊ शकेल एवढं. बरं सर, तुमच्या आयुष्यात तुम्ही नाटकाचे दौरे, जसं सुनीलजी म्हणाल तसं नाटकाचे दौरे असू देत, सिनेमांच्या निमित्ताने असू देत, देश विदेशात भरपूर ठिकाणी फिरलेत आणि प्रवास हा खूप घडलेला आहे. पण लहानपणापासूनचे प्रवास, म्हणजे जसं म्हटलं तसं वेगवेगळे प्रवास असतात, प्रत्येक प्रवास आपल्याला काही ना काही शिकवून जातो. असा थ्रिलिंग एखादा प्रवास आहे की जो इथे आवर्जून सांगावा असं वाटतं? प्रणाली? हो. अरे ना, असं काही एवढं नाहीये. म्हणजे आधी लहानपणाकडून बाहेर जाणं झालं नव्हतं आमचं. फार फार आपण नेहमी गावीच जातो आणि येतो वगैरे. पण नंतर नाटकात आलो आणि मग नाटकांचे दौरे, नाटकांचा प्रवास, चित्रपटात, तर आता काय झालं, प्रवास नको वाटतो आम्हाला ऍक्च्युअल. काय रे बस आता तेच फिरतोय, तसंच फिरतोय, काही नवीन असलं तर त्या अनुषंगाने जरासं बघितलं की बरं वाटतं. म्हणजे थोडक्यात सांगू का, एखादं पुस्तक तू सतत वाचशील तर असं वाटतं की मला माहिती आहे काय वाचणार, पण तेच वेगळं पुस्तक आलं आणि त्यातले टर्न ट्विस्ट दिसले ना की आपण अडकून राहतो परत, अरे यार जरा मी अडकलोय. तसं ह्या पिक्चरच्या बाबतीत मला झालं. पिक्चर जरी प्रवासाचा असला तरी जसं सुनीलने सांगितलं तसं ऍक्च्युअल ना शूटिंग करणं सोपं आहे.
पुढे एखादा वाडा बंगला घेतला, बंगल्यात आणि रस्त्यावर शूट केला, ठीक आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही जाऊन प्रवास करत आणि त्यांनी टप्प्याटप्प्यावर थांबत थांबत शूट केलंय, तर ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे पिक्चरच्या प्रवासासाठी पण सोपी गोष्ट नाही आणि सगळ्या टीमसाठी पण सोपी गोष्ट नाही आहे. अहो तुम्हाला सगळं सामान घेऊन उतरावं लागते आणि परत सगळं सामान भरा आणि परत हाही सांगेल ते की तिथे ट्रक आणि काही जात नव्हतं, इनोवा फक्त, एवढे छोटे रस्ते होते ते. म्हणजे आता शूट पण करतोय आपण आणि परत गाडीत बसतोय आणि परत जरा पुढे पुढे जातोय, तर पुढे जाणं देखील सोपं नव्हतं ते. तर ज्याला खडतर हा शब्द करेक्ट आहे इथे, कारण ना अशी गाडी वळताना असं दरी दिसायची. आम्ही अक्षर पुढे असं पुढून आरशातनं बघायचं, काचेतनं बघायचो, अरे तिकडे दरी आहे आणि जमीन लागतच नाही. तुम्ही ह्या डोंगरातनं त्या डोंगराचा, त्या डोंगरात ह्या डोंगरात, आणि असं असं फिरत फिरत परत मध्ये थांबून आम्हाला तो 10-12 तास आम्ही कंटाळलो होतो. नंतर तुम्हाला भिरभिर कारण सतत टण आले ना, ते कोकणात आम्हाला तसं व्हायचं पूर्वी. पण इथे पण आता बघितलं ना किंवा नंतर असं वाटतं की डोकं धरून बसूया, नको बाबा. पिक्चरमध्ये जो प्रवास दाखवलाय तो सुखदायक असेल, पण सगळ्या टीमचा प्रवास हा खडतर होता. आमच्यासाठी पण हा नवीन अनुभव होता. त्यामुळे मला पण नवीन अनुभव जरी असला तरी वर गेल्यानंतर म्हणतो एक आता बरं वाटतंय. फक्त तो दिवस जरा क्षीण आला होता, पण दुसऱ्या दिवशी उठून परत कामाला उभं राहून ते सगळं नयनरम्य आणि काय मी कधी आयुष्यात बर्फ पाहिलाच नव्हता. पूर्ण बर्फ बघा. आम्ही कॅनडात एकदा गेलो होतो, ते आम्ही त्या दिवसापुरताच बघितलं असेल, पण ते घाईघाईत बघतो नाही, पण बघतो ना, कारण इथे राहिलो आम्ही तिथे. त्यामुळे आम्हाला असं ते आनंददायक, म्हणजे भले तो खडतर प्रवास असला तरी शेवटी त्याचा एंड सुखद आहे. म्हणजे नेहमी आमच्या करिअरचा पण प्रवास बघतो आम्ही की काहीतरी एम होतो आणि प्रवास करतो, हरकत नाही, इकडे गोलांडे मारतो, इथे प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम, पण शेवटी काहीतरी ज्या सक्सेस मिळते किंवा ते नाटक एकांकिका किंवा पिक्चर सक्सेस होतो, तो जो आनंद मिळतो ना, तसा ह्या आमच्या ह्या प्रवासात खरा आनंद मिळतो. आधीचा प्रवास हा ठीक होता आणि नाटकातला दौरे वगैरे हा पण ठीक होता, पण एका पिक्चरसाठी होणारा हा प्रवास मला वाटतं की हा आमच्यासाठी ना आठवणीत राहणारा प्रवास आहे. मित्रांची ही गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये मित्र हे सुद्धा खूप महत्वाचा एक भाग आहे तुमच्या, आणि तुम्ही नेहमी वारंवार बोलत असता तुमच्या. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं आता पूर्वी जे होतं कनेक्शन, आपण जे मित्र फिरायचो भेटायचो, ते आत्ता आपल्या कामामुळे म्हणा, व्यस्त शेड्यूलमुळे म्हणा, खूप कमी झालंय, ते कुठे मिस करताय. आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ती आठवण. सगळ्यात कसं आहे, तुम्ही मित्र आम्ही तर तिघांनी मिळून करिअरला सुरुवात केली. एकांकिका स्पर्धांपासून ते आतापर्यंत त्या सतत एकत्र असून आता पुढे काय, आता एकांकिका संपली, दुसरं एकांकिका आहे, मग नाटक आता नाटक पुढे का, आता हा नाटक हे नाटक जातं, पुढचं काय, हे नेहमी आमच्यात ते क्रिएशन चालूच असते आणि ते असतेच सगळ्यांना. पण नंतर जसे जास्त पिक्चर सुरू झाले ना, आम्ही जास्त बिझी व्हायला लागलो. केदारच्या साईडला अंकुश मी माझ्या साईडला, ते आम्हाला नेहमी वाटायचं. मग आम्ही तेव्हा 15 दिवसांनी एकदा भेटूया, मग महिन्यात एकदा भेटूया. आता वर्षात एकदा भेटताना पण आम्हाला वेळ ऍडजस्ट होत नाही. इच्छा प्रत्येकाला असते की भेटायचं, पण कधी त्याला वेळ असतो तर कधी मला वेळ नसतो, कधी मला नसतो तर त्याला वेळ. तर तू म्हणते तसं असं काहीतरी एक प्रोजेक्ट आणायला पाहिजे जिथे मैत्री डिस्कशन पण होईल, फिल्मचं काम पण. म्हणजे शेवटी आता भेटत नाही त्याला, कारण का तिघही बिझी आहेत, म्हणजे तिघही कामं करतात, मग कामासाठीच यायचं परत आणि कामासाठीच असा प्रवास करत, म्हणजे काम पण होतंय आणि मैत्री पण राहते. पण एक बरं आहे मोबाईल आणि त्याच्यामुळे आपण सतत काही नसतं तर आपण व्हिडिओ लावून एकमेकांची गप्पा मारू शकतो, बोलू शकतो. पण प्रवास येत असेल ना तर मित्रांना नक्कीच मिस करतोय मी. आणि ह्या प्रवासात आम्ही 3 मित्र झालो. आधी मित्र होतोच, आम्ही हाय हॅलो एकमेकांना विचारायचो, भेटायचो, बोलायचो. मी सुनील बरोबर सिरियलमध्ये काम केलं, नाटकात काम केलंय, शारदा बरोबर प्रपंच, हो प्रपंच शरद बरोबर त्याच्या आधी त्याच्या एकांकिका स्पर्धेत त्याचा मी चाहत आहे. तो बीएसटीत वगैरे त्याने गाजवलं ते बीएसटी पूर्णपणे स्पर्धेमध्ये वगैरे, जसं आव्या नारकर आणि लोकांची नाव खूप होती. त्याच्या आधी नलावडे होते ना, प्रल्हाद काका. तुला माहिती आहे माझा किस्सा, प्रल्हादना काकांना मी भेटायला गेलो होतो, मला बीएसटीत मिळालं काय नोकरी, तर कुठे नाही का, तर इथे कसं घरचे मागे लागायचे, नोकरी कर नोकरी पण होईल आणि आवडतं काम पण होईल. आमच्याकडे 2 बीएसटी कॉलनी, बीएसटी होतं आणि बँकेत जाऊ शकत, ग्रॅज्युएशन नाही. बीएसटीत कसं यायचं, तेव्हा माझं 12वी झालं होतं जस्ट आणि कॉलेज चालू केलं होतं. तर मग मला म्हणजे काम कर, कंडक्टर चालेल, म्हणलं हो.
बॅच काढून ठेव, मग मी तुला इकडनं असं 8 ऍडजस्ट करतो बोलले. मी कंडक्टरचा बॅच पण काढलाय, बॅच काढला आणि एकांकी माझी ऑल द वे शीट झाली. तिथून मग करिअर असं तिकडे टन टन करायचे नाटक टन टन प्रवास आहे. त्यामुळे मी ह्यांचा त्या स्पर्धेपासून काय असतं, आपण स्पर्धा बघतो आणि आपलं जिथे जायचं बघतो तेव्हा तिथे कोण आहे, बाताची नावं काय आहेत, तर हा असायचा अभि असायचा. अव्याचं पण ते काय ते तक्षक एकत्रच गेले, सॉलिड होतं ते. हे असे मित्र होतेच आणि एकमेकांचं कौतुक, एकमेकांना भेटणं झालं होतं, पण एकमेकांसोबत कधी राहिलो नव्हतं. या पिक्चरच्या अनुषंगाने का होईना एकमेकांच्या सोबत राहिल्यामुळे अजून क्लोज झालो. कारण मैत्री अशी पण असते की तुम्ही जेवढं जवळ राहाल तेवढं तुम्ही जास्त जाणून घेता, एकमेकांना समजून घेता. आणि हे आपण निवडलेली असते, आपण त्यामुळे ह्याचं मी कौतुक केलं आणि आम्हाला या पिक्चरसाठी बोलवलं. अदर हा पिक्चर नसतं तर आम्ही परत तुझं नाटक कसं चाललंय, मला नाटक कसं मला यायचं तुझ्या नाटकाला एवढंच होतं ना. आणि अधिकाराने मला खूप बरं वाटलं, अधिकाराने फोन करून सांगितलं की असं असं पिक्चर करतोय माझा मुलगा, एकदा ऐकून घे स्टोरी. मी तर त्याला म्हटलं तर चल डन करूया, आपण तुझा मुलगा करतोय तू आहेस मग करूया, एकदा ऐकून घे वगैरे. पण ऐकल्यानंतर जसं सुनील म्हणाल्याप्रमाणे तो खूप स्ट्रॉंग वाटला मला. पहिला काय आम्ही नेहमी बघत असतो डिरेक्टर तो स्वतः कॉन्फिडंट आहे का बोलताना, हे नेहमी पहिला काहीच्या आधीचा अनुभव खूप बेकार गेला थोड्या. तर पहिला हा बाबा हा कन्फर्म आहे का, कॉन्फिडंट आहे का, मग त्या शेवटी डिरेक्टरच्या भरोश्यावर आम्ही उडी मारतो. खरंच आहे. हो, आणि त्यात परत दरी जायचं. त्याला मी म्हटलं होतं बाबा तू सांगतोस तसंच दिसणार ना, तसं शूट होईल ना. हो, तर सिक्कीम वगैरे चाललंय, 4 दिवस सिक्कीम झालं, बाकी सगळं पण मस्त का त्यांनी जसा पाहिजे चित्रपट तसा त्यांनी. आणि आम्ही कुठे तू म्हणतेस तसं मगाच तुझा प्रश्न होता की त्याला भीती वाटली का, हा भाग नसतो ग. शेवटी ना कलेला महत्व येतो, आपण प्रत्येक श्रद्धा कलेवर आहे. तो चांगलं जर सांगत असेल तर उद्या मी माझा पण स्वभाव नाही, सुनीलचा पण नाही आहे आणि शरदचा पण नसावा नाहीच आहे की नाही की स्क्रिप्टमध्ये नाही हे असं नको मला इकडे ऍडजस्ट कर, मला हे वाक्य 4 अशी पाहिजे तशा, असा आमचा स्वभावच नाही मिळत. आम्ही नेहमीच म्हणजे अर्थात ते स्पर्धा करून आल्यामुळे त्याचा प्लस पॉईंट होतो की गोष्ट तुझी महत्वाची व्हावं, गोष्टीला कुठे डिस्टर्ब होता का म्हणे आमच्या काही स्वार्थिक गोष्टीमुळे. पण तसं काय कुठे दिसलं नाही. तो जसं सांगायचा त्या डिस्कशन मध्ये तो जेवढा क्लिअर आहे तर वरती काय एक्स्ट्रा डिस्कशन करायचं. त्यामुळे जे त्याला पाहिजे तसं आम्ही नेहमी सांगतो, तुला बरं वाटतं ना तू सांगतोस वाटतं, कारण त्याने पाहिलेलं स्वप्न आहे ते. पण मला असं वाटतं की आम्ही पिक्चर पूर्ण पाहिलं नाही, पण शूट करताना पण आम्हाला कळतं त्याच्या डोक्यात ना करेक्ट कट होता. म्हणजे बाबा इथे माझा हा शॉर्ट कट होय, त्याच्या पुढे काय 2 वाक्य घेऊन पण काय फायदा नाही. तर असं कन्फर्म असेल तर मग आम्हाला पण काम करायला मजा येते. शेवटी आम्हाला पण कोणतरी सांगणारा पाहिजे. हो, एकदा पहिल्यांदा 4 वर्षाच्या गॅपने एकत्र भेटतात असं आहे सिनेमामध्ये. तर आम्ही तो पहिला एकदा शॉट झाला तो भेटलेला, तर स्नेह येऊन म्हणाला काका 4 वर्षांनी भेटलेत ते. मी सांगतो तुम्ही ट्रेलर मध्ये जो शॉट आहे की हे तो सर दरवाजा कळत आहे, तर मॉनिटरवरती 1-2 रिहर्सल झाले की असं असं कॅमेरा मोमेंट. तर मी म्हटलं हा ते 4 वर्षांचं ते एक एक्सप्रेशन फक्त येऊ दे की एवढ्या वर्षानंतर आपण भेटू. तर ठीक झाला. तर मला काहीतरी ॲडिशन काहीतरी होती ना, आता एक्झॅक्टली आठवत नाही. तर मी येऊन सुनील काकाला म्हटलं की काका ते ना हा ते येऊ द्या प्रिसाइसली. हा सुनील सर म्हणाले हा आता जरा 4:30 झाले ना, आणतो 4 पर्यंत. आता जरा 4:30 वाटतंय. ओके ओके, थोडा अर्धा कमी करतो असं. बरं सक्षम, तुझं कॅरेक्टर मला वाटतं तू भरत सरांच्या लहानपणीचं हे करतोयस, त्या वयातलं कॅरेक्टर करतोयस, त्यामुळे ती मोठं झाल्यावर हे कसं असेल किंवा मूळतः ते कसं असेल ते तुझ्या वयात तू बरोबर ते आणलेलं आहेस. म्हणजे तुझी बॉडी लँग्वेज जी आम्ही पाहिले काही सीन मध्ये ती छान तू वटवलीस की ते वाटतायत कट्टू मोठेपणीचे भरत जाधव. सो मला एक तर सांगशील या प्रवासाची तुझी त्यातली तुझी गंमत तुला आलेली आणि अर्थातच मित्र तुझ्यासाठी काय. नाही, फर्स्ट ऑफ ऑल मला असं सांगायला आवडेल की ह्या तिघांनी कधी बोलणं थांबू नये असंच वाटतं. कारण की तू आता जर ऐकलं असशील तर त्यांचं फक्त गप्पा ऐकत राहायचे वाटतात. म्हणजे त्यांचं किंवा
सिनेमामध्ये संजय काका पण आहेत मोने. मला इतकं भारी वाटतं ना की म्हणजे हे सगळे लोक म्हणजे कामाच्या बाबतीत तर मोठे आहेत, पण त्यांचं त्यांच्या कामावरती असलेलं प्रेम, त्यांचं डेडिकेशन, त्यांचं कन्व्हिक्शन, त्यांची पॅशन हे इतकं स्ट्रॉंग आहे ना. म्हणजे जसं सुनील म्हणाला की त्याला त्रास होत होता, पण कुठल्याही शॉटमध्ये तुला असं जाणवलं पण नाही की त्याला काय होतंय. किंवा संजय काका पण आम्ही त्या ह्याच्या जिकडे आम्ही शूट करत होतो तेव्हा असंच तिकडे 1-2 डिग्री असं टेम्परेचर होतं आणि ते बेअर बॉडी होते. त्यांच्यावर फक्त एक कपडा होता असं शालीसारखं आणि 30 km/h स्पीडनी वारा होता. बरं ते साधू आहेत ते हो ते संजय काका. ते ओळखता येत नाही पण आवाजावरनं कुठेतरी ते लिटरली इतके थरथर कापत होते. पण खरं हो आहे ना, म्हणजे शॉर्ट संपला, शॉर्टला असा स्थिर असेल ना, शॉर्ट संपल्यावर ते इतकी थंडी त्याला सहनच होत नव्हतं ते. पण तो म्हणजे का करूया का थांबूया, नाही करायचं. मी त्यांना विचारलेलं हळूच जाऊन की काका पॅकअप म्हणू का आपण उरलेलं, कारण क्रोमा ते ना आधी प्रवास करून आले होते. हो कारण एक रात्री आधी आम्हाला भेटतो ते आलेलं ना पहिलेच रिॲक्ट झाले होते. आयुष्यात पहिल्यांदा परत एकदा कोणी मला सिक्कीम असं शब्द नकाशावर जरी दाखवला तरी मी एक कोटी दिलं तरी मी नाही येणार. आणि तो सारखा म्हणायचा प्रत्येक शॉटच्या वेळेला, अरे स्नेह मी काय म्हणतो, हा मागचा डोंगर आहे की नाही, हे पुण्यात पण होऊ शकतं ना. हे असं एक्झॅक्ट साताराला मी तुला दाखवलं नाही. सॉरी तर तू काहीतरी सांगत होता. तेच म्हणजे की म्हणजे हा जेव्हा ऍक्शन तोपर्यंत ते असे असायचे, पण ऍक्शन म्हणलं की एक जी आपोआप ऊर्जा येते ना माणसामध्ये ती अर्थात पॅशनमुळेच येत असते असं वाटतं मला. तर ह्यांच्याकडनं पहिले तर शिकण्यासारखं भरपूरच आहे. आणि जसं तू म्हणाले भरत काकांबरोबर मी आधी पण काम केलेलं आहे, त्यामुळे साधारणपणे ते कॅरेक्टरप्रमाणे भरत काका कसं करतील असा एक डोक्यात थॉट होता. आणि ऑब्व्हियसली स्नेह तर होताच. आणि मला असं सांगायला आवडेल की वयाने आणि एक्सपिरियन्सने मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला तर खूप आवडतंच. त्यांच्याकडनं शिकण्यासारखंही भरपूर असतं. म्हणजे आता गौतम जोगळेकर झाला किंवा महेश काका झाले, ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं तर भरपूर असतंच. पण जेव्हा एक समवयीन दिग्दर्शक आपल्याबरोबर येतो तेव्हा ते एक नातंच वेगळं होतं. म्हणजे तुमची पहिले तर मैत्री होतेच, म्हणजे आता ह्या सगळ्यांची त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर कशी मैत्री आहे तशी स्नेह आणि माझी पण मैत्री झाली. तर मला असं वाटतं की समवयीन दिग्दर्शकांबरोबर काम करताना त्यांची विजन, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मला असं वाटतं की ते एक खूप सुंदर नातं त्याच्यातनं निर्माण होतं. म्हणजे बऱ्याचदा स्नेहला तो फक्त सक्षम आणि मग मला कळायचं की त्याला काय पाहिजे, किंवा त्याला माझ्यापर्यंत यायला पण कधी कधी लागायचं नाही. तो फक्त ते असं केलं की ते कळून जायचं की त्याला काय. सो ते मला असं खूप छान वाटलं की आमच्या शूटच्या पिरियडच्या पर्यंत आमचं ते असं एक नातं डेव्हलप झालं. ते खूप सुंदर होतं. आणि मला अर्थातच स्नेहबरोबर पुन्हा काम करायला तर नक्की आवडेलच. आणि आता आमच्या प्रोडक्शनबद्दल तर म्हणजे शरद सर इतका खरं तर गोड माणूस. आणि आम्ही जसे सगळे म्हणले की आम्ही टप्प्याटप्प्यात शूट करत होतो, जसे आम्ही बेस चेंज करत होतो तसे प्रत्येक बेसवरती आमची सगळी 110 लोकांची सर मीटिंग घ्यायची की आपण आधीच्या ह्याच्यात काय चुकलोय, किंवा आधी आपल्याकडनं काय झालंय, किंवा उशिरा शूटिंग सुरू झालं का कधी, किंवा तर त्या पुढे आपल्याला चुका नकोय, कारण पुढे अजून आपलं हेक्टिक होत जाणार आहे. कारण आमचा जसं सर म्हणाले की सनसेट लवकर व्हायचा, सूर्योदय लवकर व्हायचा, त्यामुळे आमच्याकडे शूट करायला खूप कमी वेळ होता. आणि त्या कमी वेळात प्रिसाइसली स्नेहाने प्लॅन केलेलं शेड्यूल कम्प्लीट होणं खूप गरजेचं होतं. पण मला खूप अभिमान वाटतो की आमचा कधी एकही सीन स्केड्यूलमधला राहिला नाही. जे स्नेहाने सगळं शेड्यूल प्लॅन केलेलं असायचं दिवसभरातलं ते सगळे सीन्स आमचे कम्प्लीट व्हायचे. कधी कधी ह्याला एक्स्ट्रा शॉट्स घेण्याचा पण चान्स मिळाला की हे घेऊन ठेवू आपण, बघू मग, कारण आमचं शेड्यूल तर संपलेलं असायचं. मग आता काय करायचं, तर 2-3 शॉट घेऊन टाकू, बघू आपण तिकडे लागले तर. मला असं वाटतं की ती खूप गंमत होती. आणि अर्थात आमचं युनिट इतकं सुंदर होतं ना, म्हणजे आमच्या युनिटमध्ये असं कधीच नव्हतं की
मी लाइटिंग डिपार्टमेंटचा आहे तर मी स्पॉटवाल्यांना मदत नाही करणार, किंवा मी स्पॉट डिपार्टमेंटचा आहे तर मी आर्ट डिपार्टमेंटला मदत नाही करणार. मग मला ते इतकं सुंदर वाटलं की कधी कधी असं सनडाऊन होतोय, चला चला पटकन 2 शॉट घ्यायचे, तर आम्ही पण कॅमेऱ्याचे ते बॉक्सेस उचलून चला फील्ड क्लिअर आम्ही पण ते बॉक्सेस उचलून घेऊ. मग असं काही हायरार्की नव्हती की हा ऍक्टर आहे किंवा हा आहे, अशी हायरार्की कधीच नव्हती आमच्यामध्ये. आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो. आणि मला अजून एक सुंदर गोष्ट अशी वाटते की ह्याला तर माहिती होतच, पण आमचे जे सगळे स्पॉट टीम होती, म्हणजे अख्ख्या युनिटमध्ये सगळ्या टीमला अख्खी स्क्रिप्ट माहिती होती. म्हणजे प्रत्येक सीन मध्ये काय होणार आहे, कोण कलाकार आहेत, हे सगळं आमच्या स्पॉट दादांना पण माहिती असायचं. तर मला असं वाटतं की हे खूप आपल्याला कमी युनिट्समध्ये बघायला मिळतं की सगळ्यांना सगळी स्टोरी, सगळी स्क्रिप्ट माहिती आहे. तर माझ्या दृष्टीने हा तर खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे आपण सिनेमे करत असतो ना, मला असं वाटतं की गौतम दादांनी मला पहिला चान्स दिला, त्याच्यानंतर महेश काकांनी मला सातत्याने काम दिलं, आणि त्याच्यानंतर मग एक झिपऱ्यासारखा सिनेमा येतो ज्याच्यात काहीतरी वेगळं करायचा चान्स मिळतो, आणि मग त्याच्यानंतर एक बंजारासारखी फिल्म आपल्या नशिबात येते की जिकडे आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतात. म्हणजे एक वेगळं पात्रही मिळतं, एक नवीन टीम बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स पण मिळतो, एक समवयीन दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळते, आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळते. आणि शरद सरांसारखा एक उत्तम निर्माता, म्हणजे ज्या दिवशी तुझं पेमेंटचा दिवस आहे ना त्याच्या पुढे एक पण दिवस नाही जाणार. म्हणजे ही इतके प्रोफेशनल आणि इतका गोड माणूस, त्यामुळे मला इतकं सुंदर वाटलं यांच्या सगळ्यांबरोबर काम करताना. आणि मी असं समजेन की मी यांच्यापेक्षा ऑब्व्हियसली वयाने आणि एक्सपिरियन्सनी खूप छोटाच आहे, पण हे मी जसं म्हटलं ना की ह्यांच्याकडे नुसतं बघत बसलं ना तरी इतकं शिकण्यासारखं असतं की म्हणून मी म्हटलं ह्यांनी कधी बोलणं थांबूच नाही. बरं, तुझ्या आयुष्यातली मित्रांची जागा, त्याविषयी मी, कारण सिनेमा अर्थात मित्रांच्या एकंदरीत प्रवासावर आहे, त्यांच्यातील नात्यावर आहे, तर त्याविषयी मला सांग. हो, नाही माझे पण खूप असे मित्र नाहीत, म्हणजे अक्वेंटन्सेस भरपूर आहेत, पण आपण मित्र म्हणतो ना ते असे अगदी हातावर मोडण्यावरच आहेत. मैत्री आपण मित्रांबद्दल प्रवासात मैत्रिणींचा पण असतो. तर माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. आता सक्षमने सांगावं खरं तर, आता तू आता सांगावं. आम्हाला पण ऐकायला मजा वाटतं, बोलत राहू, आम्ही पण ऐकत मैत्रिणींबद्दल बोलत राहा. मैत्रिणींबद्दल नाही, मैत्रीण कोणी आता नाहीये, पण आधी होतीच ना, पण आता नाही. पण एनिवे, तर मित्रांची स्टोरी आहे. माझे पण शाळेतले लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही असेच, म्हणजे मला अजून एक पॉइंट ज्या मी फिल्मला रिलेट झालो, कारण आम्ही पण असेच 3 मित्र बाईक्सवरतीच स्पिती व्हॅली अख्खी केली होती, आणि आम्ही 3 मित्र 3 बाईक्स असंच होतं, त्यामुळे मला ते अजून जास्त रिलेट झाली फिल्म. आणि तेव्हा पण आम्ही जवळपास ती अख्खी आमची ट्रिप 20 दिवस आम्ही होतो. आणि तेव्हा पण असंच, म्हणजे प्रवास, जसं तू म्हणालीस की प्रवास आपल्याला खूप शिकवून जात असतो, त्या स्पितीमध्ये आम्ही जेव्हा बाईक्स चालवत होतो, एक तर तेव्हा मला बाईक चालवायची सवय नव्हती, आणि डायरेक्ट तिकडे पण रस्ते असेच आहेत, एकतर छोटे रस्ते आणि सगळे दगडी रस्ते, पक्का रस्ताच नाही, सगळे असेच दगडी रस्ते, आणि तिकडे दरीतनं पाणी येतंय, म्हणजे लिटरली एवढ्या गुडघ्यावर पाण्यामध्ये आम्ही बाईक चालवतोय. मग माझी बाईक पडली, मग ती सीज झालं इंजिन, मग त्या किका मारा वगैरे, इतकं सगळे मोजे भिजले, म्हणजे ऑलमोस्ट फ्रॉस्टबाईट व्हायच्या लेवलपर्यंतच आम्ही पोचलो होतो. पण तरी आम्ही तिघांनी ते जिद्दीने म्हटलं की नाही. मग एकदा आम्हाला जाता एक ट्रकवाला म्हणला पण होता की एक काम करते, हम 5 मिल के, त्याच्या तो आणि त्याचा क्लीनर, तो म्हणला हम लोग 5 मिल के बाइक्स उठा के अंदर डालते ट्रक में, आप मुझे 2,500 रुपये दे दो, मैं आपको आगे गाव तक छोड़ देता हूँ. म्हटलं नाही, आपण प्लॅन केलंय ना, आपण ते कम्प्लीट करायचं. मग आमचा एक मित्र मग पुढे जायचा, जो थोडा एक्सपर्ट होता, तो पुढे जायचा, मग तो मागे यायचा परत चालत, मग आमच्या बाईक्सला ढकलत असं आम्ही ते केलंय. त्यामुळे तेव्हा ती ट्रिप तुम्ही कधी विसरणारच नाही, कारण की ते मित्रांमधलं ते एक बॉन्डिंग, ते सगळं ते इतकं स्ट्रॉंग होतं. त्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा हिमालयात गेलोय मी, तेव्हा पहिल्यांदा मी ह्या दोघांना फोन केला की तुम्ही येणार आहात का, तर मग आपण तिघांचा प्लॅन करू.
मग बाकीच्या मला लोकांबरोबर जाण्यात काही इंटरेस्ट नाही. इफ यू गाईज आर कमिंग विल प्लॅन अकॉर्डिंगली, असं ते होतं. त्यामुळे काही बॉन्ड्स, काही नाती ही आपल्याबरोबर इतकी स्ट्रॉंग नसतात की आपण नेहमी त्याच माणसांना चूज करत असतो. आदित्य, सिनेमातील तुझं मराठी आम्हाला वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या बाजाचं किंवा वेगळ्या ठिकाणचं ऐकायला येतं. म्हणजे मराठी, शुद्ध मराठी ऐकायला येत नाहीये, तर त्याला काय बाज आहे तुझ्या त्या भाषेला आणि एखादी तुझं कॅरेक्टर त्याविषयी सांग. बेसिकली मी नागपूरचा, आणि जेव्हा मला या फील्डमध्ये इंटरेस्ट आला की मला ॲक्टिंग करायची आहे म्हणून, तर नागपूरला माझा खूप असा स्कोप नव्हता. आणि मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा मी हे विचार केला की मला या फील्डमध्ये जायचं आहे, आणि तेव्हापासून मी प्रयत्न चालू केले. आणि मग त्यानंतर 11वी, आणि मी घरी हिंदी बोलायचो. त्यानंतर 11वी 12वी, त्यानंतर मी इंजिनिअरिंग केली, आणि इंजिनिअरिंगमध्ये इंग्लिश आणि हिंदी हे 2च भाषा चालायची. आणि त्यानंतर मग मी ड्रामा स्कूलमध्ये गेलो शिकायला. तर लखनौला एक ड्रामा स्कूल आहे, भारतेंदू नाट्य अकॅडमी. मग तिथे मी 3 वर्ष लगातार हिंदी नाटके खूप जास्त केले. तर मग आणि मराठीपासून मी थोडं दूर गेलो, खूप असं दूर झालो होतो. मग त्यानंतर मग मी खूप ऑडिशन्स दिले. नंतर मला ही फिल्म मिळाली. तर फिल्म मिळाली त्या अगोदर मी स्नेहाला सांगितलं की स्नेह बघ असं असं आहे, माझं थोडं मराठीमध्ये थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर स्नेहा म्हटलं की डोंट वरी, तू काम कर, मी आय विल गाईड यू. मग मी प्रयत्न केला त्या पद्धतीने की सक्षम आणि स्नेहा दोघांनी माझी खूप हेल्प केली की आदित्य तू टेन्शन नको घेऊ. कारण की मी होतो, कॉन्शियस होतो मी थोडं की होईल की नाही होईल बा म्हणून. कारण की इतकी मोठी फिल्म मी फायनल झालो होतो आणि ही संधी मला अशी गमवायची नव्हती. तर थँक्स टू सक्षम आणि स्नेह यांनी माझी हेल्प केली. आणि कॅरेक्टरबद्दल तर मी असं खूप काही सध्या मी बोलणार नाही, कारण की यू सी इन द फिल्म अँड देन वी विल डिस्कस अबाउट दिस. तर मला असं वाटतं की आता डिस्क्लोज मी म्हणजे सध्या कॅरेक्टर बद्दल बोलणं पण मला असं जस्टिफाईड वाटणार नाही सध्या तरी. पण मला वाटतं तू सुनीलजींच्या कारण ते रिलेट करते तसं. माझं बालपण यानेच केलंय. पण मला इथे विचारायचंय की स्नेहचं एक आम्ही गाणं पाहतोय, इतका उत्तम नाचलाय, म्हणजे हा ड्रास्टिक चेंज आहे. मी पण सॉलिड नाचतो, मला त्याच्या भूमिका मिळाल्या नाही. म्हणजे विश्वास माझ्या नृत्य कलेवर, माझ्या गायन कलेवर माझ्या मित्रांनीच पाय खेचले माझे. बरं झालं म्हणजे कसं प्रेक्षक हो, तुम्ही वाचला आहात, आम्ही पाय खेचल्यामुळे, लक्षात ठेवा. म्हणजे खूपच सुंदर नाचतो. हो, नाही तो खूप छान नाचतो लहानपणापासून. एक तर त्याविषयी कुठलंही गाणं 3-4दा बघितलं की तो, त्याला भीती होती डोक्यावर नाचतोय की काय, पण त्याच्या आधी त्यांनी फिल्म काढून दिली. डान्स क्लासेस पण होते. म्हणजे नाही मुलगा खूप छान नाचतो. नशीबवान आहे की पोरग फार चांगलं निघालंय. नाचतो तो, त्याच्याकडे ते आहे, त्याच्या रिदम आहे तो. ते कुठली कला आहे ना ही तुमच्या रक्तात असावी, ती अशी फार शिकवून बिकवून नाही होत. जे असेल ना त्याला चांगल्या संस्कारांनी आणखीन छान करता येतं. पण त्याला या क्षेत्रात यायचंय हे जेव्हा त्यांनी सांगितलं, कारण आपलं हे क्षेत्र आहे हे अनप्रेडिक्टेबल आहे, तिथे तुम्हाला स्ट्रगल आहे. अर्थात प्रत्येक क्षेत्रात आहे, पण इथे जरा जास्त आहे असं वाटतं असावं. आणि पण एकदा तुमची गाडी सुसाट पळाली की पुन्हा ते टिकवणं आलं. जेव्हा आपलं मूल जातं तेव्हा आपण केअरिंग कडे जातो, म्हणजे आपण खूपच प्रोटेक्टिव्ह बनतो त्यावेळेला. आणि त्या ह्याच्यामधनं कदाचित आपण ते नाही, नको तू बाबा इंजिनिअरिंग कर, डॉक्टर कर, अमुक अमुक क्षेत्रात जा जिथे सिक्युरिटी आहे, इथे खूप स्ट्रगल आहे, कारण आपल्याला त्याचा अनुभव असतो. तर ते जेव्हा त्याने तुम्हाला सांगितलं तेव्हा तुमची एक तर पहिली रिॲक्शन आणि कसा सपोर्ट होता? नाही, मी पहिल्यापासून त्याच्या पाठीशी उभा आहे. म्हणजे 12वी नंतर कॉलेजमधनं आम्हाला फोन आला आई वडिलांना, मी आणि माझी बायको. म्हटलं काय हो, फोन कशाला आहे? तर ते मग तुमचा मुलगा दिसतच नाही वर्गामध्ये, त्याचा अटेंडन्सचा रेट अतिशय वाईट आहे, म्हणून आम्ही पहिल्यांदा कॉलेज. तिथून येताना आम्ही रिक्षेत त्याला खूप सुनावलं, तू हे केलं पाहिजेस, रोज गेला पाहिजेस वगैरे. मग रोज जातोस कुठे वगैरे असं सगळं झालं. तो त्याने आम्हाला कबूल केलं की नाही नाही आता बघाच तुम्ही, मी रोज जाणार. पुन्हा 6 महिन्यांनी पुन्हा कॉलेजमधून आम्हाला पुन्हा ती स्टोरी. मग माझ्या लक्षात आलं की शेवटी माझाच मुलगा आहे ना,
मला कुठे शिक्षणात इंटरेस्ट होता, मी कुठे 10वीच्या पुढे शिकलेलोच नाही आहे. तर माझा मुलगा 12वी तरी झाला आहे, तर त्याच्या पुढं असंच हे रडत खडत हे शिक्षण जबरदस्तीने करण्यापेक्षा तुला काय करायचंय त्याला बसवलं मी, तुला काय करायचं सांग, जे तुला करायचं त्याच्या पाठीशी मी उभा. तू मला तुझ्यासारखंच याच क्षेत्रात यायचं आणि सिनेमा करायचा. मी त्याला म्हटलं तू कॉलेजच्या नाटकात काम कर. मिठीबाईला होता, तिथे चांगली नाट्य चळवळ चालते, तर तो तिथे गेला सुद्धा, पण त्याला काही तिथे कोणी उभं नाही केलं. मग असं करत करत मग त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. मग त्यांनी जवळजवळ 5-7 वर्ष त्यांनी असिस्टंट म्हणून बऱ्याच ठिकाणी कामं केली. आणि मग ते सगळं करत 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 स्क्रिप्टिंग विषयांवर बोलायला लागला माझ्याशी. आणि मग त्यांनी मला एक विषय ऐकवला प्रवासामध्ये, हाच विषय बंजाराचा. म्हणलं मग छान आहे गोष्ट ही, मला लिहून काढतो. म्हटलं लिही, प्रॉपर ती लिही, पहिले ती गोष्ट छान लिही, मग तो सिनेमा तुला कसा दिसतोय तो स्क्रीन प्ले लिही, मग त्याचे संवाद लिही, स्टेप बाय स्टेप जा, कसली घाई नाही आहे, घाई करून काही होत नाही. म्हटलं कलाकृती घडत नाही, आरामात वेळ घे. आणि ते सगळं केलं त्यांनी, मला ऐकू देते, मला खूप आवडलं. म्हटलं आता लढ. माझे जे काही कॉन्टॅक्ट्स होते त्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सला मी फोन केले आणि सांगितलं की माझा मुलगा म्हणून नाही, पण माझे संबंधांचा वापर मी एवढ्यासाठीच फायदा घेणार आहे की मला मुलगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी फक्त त्याचा फायदा घेणार आहे. त्याच्या पुढं त्याचं कॅलिबर, त्याची गोष्ट तुम्हाला आवडली तरच त्याला संधी द्या, अन्यथा नको. मला भीक नाही मागायची कोणासोबत. तर असं म्हटल्यामुळं सगळ्यांनीच त्याला नाही म्हणून सांगितलं. काहीच घडे ना. आणि मग सांगलीला मी दरवर्षी गणपती मंदिराचे जे मुख्य आहेत म्हणजे विजयसिंह राजे पटवर्धन आणि पूर्वीचे राजे होते ते सांगली संस्थानाचे, तर त्यांच्याकडे मी जात होतो. त्या ताईंचे आमचे छान आता परिचय झाले. मी दरवर्षी माझं व्याख्यान असत. तर मग असे निघता निघता मग ते राजे चांगले म्युझिक डायरेक्टर आहेत, विजयसिंह खूप छान आहे, त्यांनी काही गाणी ऐकवले बरं. तर आम्ही सिनेमा पण केला. म्हटलं आता करायचा का सिनेमा तुम्हाला, ते सहज विचारलं त्यांना. तर ते ताई म्हणाल मला इंटरेस्ट आहे करण्यात. म्हटलं माझ्या मुलांनी खूप छान गोष्ट लिहिली आहे, ऐकू. त्याला मुंबईत आलं की फोन करतो. आणि त्यांनी फोन केला आणि मग ऐकवायला घेऊन गेलो आम्ही. त्यांनी ज्या पद्धतीने गोष्ट पहिल्यांदा ऐकवली ते इतकं आवडली त्यांना. ते म्हटलं आम्ही पैसे द्यायला उभे आहोत, पाठीशी उभे राहतो तुमच्या. आणि मग ते पहिले फायनान्सर आणि प्रोड्युसर म्हणून रोहिणीताई उभ्या राहिल्या. आणि मग तिथून ह्या प्रवासाला सुरुवात झाली. मग अत्यंत शिस्त असली पाहिजे आपल्या प्रोडक्शनला. माझं एक स्वप्न आहे की छान निर्माता व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडं काम केलेल्या कधीही मोऱ्या प्रोडक्शनचा जर फोन गेला तर त्या माणसाने नाही म्हणता कामा नये. जसं आता हिंदीमध्ये काही काही उत्तुंग नाव आहेत बघ की ज्यांच्याकडं आता यश चोप्रा वगैरे, कसं कोणी नाही म्हणत नाही त्यांना. तसं म्हटलं एक दिवस असं व्हायला पाहिजे की मोऱ्या प्रोडक्शनचं नाटक किंवा सिनेमा आहे, अरे यार तू विचारू पण नकोस काही, आम्ही तुझ्याकडे काम करणार. तर त्याच्या आधीचा अनुभव चांगला असेल तरच पुढच्याला ते येतील ना. नाहीतर मग अरे मला खूप इच्छा होती पण नेमक्या अरे ते सगळं हे आम्ही पण केले ना लोकांच्या बाबतीत, तेच माझ्या बाबतीत करणार लोक. मला तसं नको होतं. तर आणि ह्याला मग खरं सांगू तुम्ही खूप पैसे देण्यावर हे अवलंबून नसतं, सगळं वेळच्या वेळी करण्यावर अवलंबून. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मित्राला पण गृहीत धरू नका. म्हणजे भरत आणि हे मित्र आहेत म्हणून मी त्यांना गृहीत नाही धरणार, कधीच नाही. प्रत्येक गोष्ट विचारणार मी, त्यांचा सन्मान ठेवता आला पाहिजे. मी त्याला एकांतात वाटेल ते बोलेन, पण ऍज अ भरत अभिनेता म्हणून मी जेव्हा निर्माता म्हणून माझी पोझिशन चेंज होईल ना तेव्हा मी त्याचा तो रिस्पेक्ट देऊनच त्याची अपॉइंटमेंट घेऊनच मी गेलो पाहिजे. आणि त्याला गोष्ट आहे ती प्रक्रियेनेच गेलं पाहिजे. माझा मुलगा आहे जरा ऐकशील का रे गोष्ट, अरे तू केला सिनेमा, हे पहिलं वाक्य होतं. म्हटलं नाही भरत केला नको, मी ऐकतं खरं, ऐक त्याला काय तुला वाटतं बोल त्याच्याशी. मग ऐकले दोघांनी, झालं ते व्यवस्थित. पण तुम्ही रिस्पेक्ट देता आला पाहिजे. तुम्हाला मैत्री तेव्हा टिकते. कधी कधी या गृहीत धरण्यामध्ये खूप जुनी लोकांची मैत्री तुटलेली बघितली नाही. मैत्री असेल कुठलंही नातं आहे ना, एकमेकांचा रिस्पेक्ट, एकमेकांचा आदर करता आला पाहिजे. मला तो आदर करता आला पाहिजे. बाकी भंकस ती ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक आदर असतो ना, तो असतो आणि तो त्यांनी कमावलेला आहे. असं कोणी भरत जाधव होणं हे सोपं नाही किंवा सुनील बर्वे होणं सोपं नाही
ह्यांच्या कुणाकडं माझ्याकडे बाप जादाचं काही नाहीये. आमच्याकडं कुणाकडे वारशाने आलेलं काहीही नाहीये. हे सगळं आम्ही घडवलंय ना. आमची कोणाची बाबा आम्ही फार साखर मळे साखरेचे कारखाने आहेत असलं काहीही नाहीये. काही नाही. चाळीमध्ये राहणं, टंबरेला घेऊन लाईनीत संडासला उभं राहणं, हे सगळं करत आम्ही मोठे झाले. माहितीये पैशाची किंमत माहितीये, माणसाची किंमत माहितीये, नात्याची किंमत माहितीये. त्यामुळं माझ्याकडनं मी घाणेरडा माणूस म्हणून वागणं हे इम्पॉसिबल. मग हे जपणं हे मला माझ्या प्रोडक्शनमध्ये करायचं होतं. मग तो आदित्य असेल किंवा सक्षम असेल, त्याला खूप ओरडले वेगळ्याच गोष्टीसाठी. हे मी इथे सांगणार नाही. किंवा आजची मुलाखत संपल्यानंतर मी आदित्यवर खूप आता नंतर मी करणार आहे, पण ते सुद्धा रेकॉर्ड करू देणार नाही मी. ते नंतर मी भेट मला नंतर. ते ओरडणं वेगळं, पण माझ्याकडे कलाकार आहे ना तो, त्याचा रिस्पेक्ट. कुणाला पेमेंटला झालं ना माझ्याकडनं पण थोडंसं 19-20 झालं, पैसे कमी पडत होते, मग कुठून तरी ते मी उसने घेऊन प्रोडक्शन चालू होतं. त्यावेळेला माझा स्वतःचा फोन. आम्हाला सवय आहे की जेव्हा पैसे द्यायची वेळ तर प्रोड्युसर फोनच उचलत नाही. फोन बंदच होता, त्याच्यानंतर ते उचलतच नाही. मी 10 दिवस लेट झाल्यानं प्रत्येक फोन त्या माणसाचा पहिला उचलायचा. पहिला तिकडच्या माणसाला काय वाटते कधी फोन उचलतो हे पहिलं असतं. ते उचलल्यानंतर नीट बोलायचं. मान्य आहे माहिती तुझे एवढे द्यायचेत मला, ह्या कारणामुळं मला लेट होते, मला प्लीज थोडासा वेळ. सगळी माणसं थांबतात. हे जे उचलायचाच नाही, मग आणिच कोणाला तरी द्यायचा, मग तो व्हॉइसमेलवरच जातो, मग तो कटच होतो, मग तो ब्लॉकच करायचा. हे असले घाणेरडे प्रकार करायचे. अडचणी येतात, पण अडचणी जर नीट समजून सांगितल्या ना, व्यवस्थित तुम्ही बसून बोललात ना, तर जगातले सगळे प्रॉब्लेम सुटू शकतात. म्हणून मला माझं प्रोडक्शन असं हवं होतं. त्यात मी मोऱ्या म्हणजे बाप्पाच्या नावाने हे भयंकर बाप्पाचं भक्त आहे. त्यामुळे असं आहे ते प्रोडक्शन. त्याच्यात असं कधी घाणेरडं नाही व्हायला पाहिजे. माझ्या प्रोडक्शन मध्ये एकाही मुलीची छेड नाही, कोणी मारून टाकेन मी. केलं छेड काढली तर लग्न करा, लपडी नाही करे माझ्याकडे. मोऱ्या प्रोडक्शन मध्ये हो नाही म्हणायचे. रिलीज झाला ना 17 नंतर काही करा. असं माझं एक स्वप्न आहे की कसं असावं निर्माता. कारण मी इतकं काम केलंय ना लोकांकडे, खूप छान निर्माते पण बघितले, पण त्यांचं पर्सेंटेज कमी होतं. खूप भंगार निर्माते बघितले, जवळून बघितले. पण चांगल्या निर्मात्यांमध्ये एक खूप चांगला निर्माता मला लहानपण देगा देवा नाटक करताना त्याचं नाव सुनील बर्वे. हा, मी हे आवर्जून म्हणजे आता तो आहे सिनेमात आहे अजून 16 पर्यंत मला त्याच्याकडनं प्रमोशनला वगैरे म्हणून मी त्याला गोडगोड बोलून असं नाहीये, हे माझा स्वभावच नाही. पण खरंच जसं आम्ही तिघांनी ते केलं, पण अप्रतिम म्हणजे सुबक कड. आता परत कधी सुनीलने मला फोन करावा, मी काम करणार आहे. कारण हेच म्हटलं ना, शेवटी नातं रिलेशन. म्हणजे रात्री आता आमच्या ते त्यावेळेच्या तालमीला तर आम्ही इतका बिझी होतो मी की मी 11 ते 2 त्यांनी हॉल बुक केला होता. तर तो 11 नंतर तो त्याची बायको अपर्णा, दोघं जण ना म्हणजे ह्यांना कुठं ठेवू आणि कसं नको, मी काय करू. हे माझ्यासाठी रात्री बिचारा हा शूटिंग करून रात्री 11ला तालमीला यायला ना, ह्याच्याबद्दलचा एक जो त्याच्या मनातला रिस्पेक्ट होता ना, मग तो ह्याला काहीतरी ह्याला काय करू मी. मग मिल्कशेक शरदला गोड आवडतात, मग कुठून तरी तो रात्री 12 वाजता त्या यशवंतरावला काहीतरी मिल्कशेकच घेऊन यायचा, कधीतरी आईस्क्रीमच घेऊन. हे जे आहे ना, हे पाहिजे पैसा यार कोणी कमवतोय. रस्त्यावर उभं राहून पण पैसा कमवणारी लोक बघितले, त्याला नाही मजा आहे. पैसा नाही, माणसं कमवली पाहिजेत. आणि मला ह्या सिनेमामध्ये 2 मित्र होतेच, ते घट्ट मित्र झाले. आता मी अगदी हक्काने त्यांना कधी बोलवू शकतो. म्हणजे आपण एक गंमत पण मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी म्हटलं होतं की आता मी थोडंसं जातीवाचक बोलतो बरं का. म्हणजे काही जातींचा गुण असतात आणि काही जातींचे काही अवगुण असतात. तसे कोकणस्थानचे अवगुण आहे, अवगुणच म्हणायला पाहिजे त्याला, की कुठल्याही फंक्शनला कोकणस्थ ना ह्याला नको त्याला नको बोलू, अगदी थोडीशीच माणसं बोलायची. लग्न करतात ना ते पण तुमच्याकडची 50 आमच्याकडची 50.
पण कोकणात असं फार मोठं लग्न असलं 5 करोड वगैरे अंबानी पण शिशी चुकवली नाही, पैसे असले तरी नाही. ते थोडं तर तुमची 40 माणसं आमची 40 माणसं तसं प्रत्येक फंक्शनला ना ती एक ठराविक खास अगदी नाईलाजच आता ह्याला बोलवायलाच पाहिजे तेव्हाच बोलवणार अशांची एक लिस्ट असते ना, त्यात ही 2 नावं ऍड झाली. आता येणार निश्चित. आणि आता तुमच्या बोलण्यात आम्हाला बंजाराची एक जी हे आहे खरी जी कॉन्सेप्ट आहे ती कळाली आणि ती मला वाटतं पोहोचेल आता लोकांपर्यंत. पण तरी प्रत्येकानं बंजारा सिनेमागृहात येऊन प्रेक्षकांनी, कारण आज ते महत्वाचं आहे, कारण आज तो सिनेमागृहात जाण्याआधी पायरसीवर येतो आणि विकला जातो आणि त्यामुळे त्या सिनेमाची मजा निघून जाते. त्यामुळे तो सिनेमागृहात येऊन लोकांनी का पाहावा, कारण जे तुम्ही सिक्कीम आम्हाला आता सांगताय ते पडद्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्यांना. अर्थात प्रत्येकाच्या नशिबात ते जाणं लगेच नसतं किंवा होत नाही, पण पडद्यावर आपण पाहतो आणि आपण मनातनं तिथे पोहोचतो, त्याचा आनंद घेतो. तर हे सगळ्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही प्रत्येकाने बंजारा सिनेमागृहात जाऊन का पाहावा एका वाक्यात सांगतो. थिएटरमध्येच जाऊन बघा, कारण नंतर टीव्हीवर किंवा नंतर OTTवर येणार नाही. आणि भव्य सोपं आहे, लेट येईल. हिमालय मोबाईल मध्ये बघण्यात मजा आहे का? हिमालय मोबाईल मध्ये बघण्यात मजा आहे का? नाही ना. कळसुबाईचं शिखर असं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यात मजा आहे ना. तसा हा सिनेमा आहे ना, हा ना सिनेमा थिएटरमध्ये बसून डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि असा 35 सिनेमा स्कोप भव्य दिव्य असाच बघण्याचा सिनेमा आहे. ह्याचा विषयच असा आहे, हे एन्जॉय करायचं, ही ट्रिप एन्जॉय करायची. त्यामुळे हा फक्त थिएटरमध्ये बघा. येत्या 16 मेला हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचं नाव आहे बंजारा. मे महिना आहे, कडकडीत ऊन आहे बाहेर, पण आतमध्ये या, मस्तपैकी बर्फ पहा. आता गोष्ट पण छान आहे, पिक्चरही छान आहे, पण त्याचा थंडावा घेऊन आनंद घ्या. वेगळं काय सांगणार, जी गोष्ट भव्य पाहायची असते ती भव्य चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची जी मजा आहे त्याची मजा तुम्हाला अनुभवता येणार आहे 16 मेला बंजारा या सिनेमा मार्फत. काही नाही, ही काही फिल्म असतात ज्या OTT किंवा TV साठी डिरेक्ट केलेल्या असतात आणि काही फिल्म असतात ज्या सिनेमा थिएटरसाठी, म्हणजे आपण काही फिल्मच्या वरती लिहिलेलं बघतो की रिटन अँड डिरेक्टेड फॉर द स्क्रीन. सो ही ती फिल्म आहे आणि म्हणून तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊनच बघा, तुम्हाला नक्की आवडेल. 16 मेला बंजारा ही आमची फिल्म रिलीज होतीये. खूप मेहनत घेऊन हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे आणि अर्थात मैत्री आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहेत, पण एक खूप सुंदर म्युझिकल ट्रीट पण या सिनेमात आहे. अवधूत गुप्ते यांचं उत्तम संगीत या सिनेमाला लाभलेलं आहे. गुरु ठाकूर यांचे उत्तम लिरिक्स या सिनेमाला लाभलेले आहेत. तर एक म्युझिकल ट्रीट, एक ॲडव्हेंचर फिल्म, एक मैत्री ची गोष्ट आणि अर्थातच ह्या तिघांना बघायला म्हणून थिएटरमध्ये या, कारण की ह्या तिघांची केमिस्ट्री आणि या तिघांची मैत्री ही तुम्हाला मोठ्या पडद्यावरतीच एक्सपिरियन्स करायला मजा येईल. आदित्य, खूप मेहनत घेतली आहे, खूप एक्स्ट्रीम क्लायमॅट्समध्ये आम्ही शूट केलं आहे आणि उत्कृष्ट सिनेमा बनलेला आहे. तर प्लीज 16 मेला आमचं फिल्म रिलीज होत आहे बंजारा, प्लीज बघा. 4 गाणी आहेत सिनेमामध्ये आणि रोड ट्रिप आणि प्रवासाची गाणी आहेत सगळी. त्याच्यात तर स्नेहाचं पहिल्यापासून होतं की मला बाबा हे गाणं आहे ना, हे सोनू निगमनी गावं असं माझं फारच स्वप्न आहे. हे गाणं आहे ना, हे मला शाननी गावं असं वाटतं. हे गाणं ना विशाल दळलाने. तर मी त्याला विचारायचो की सोनू निगमच कशाला पाहिजे, मराठीमध्ये पण इतके सुंदर गायक आहेत, शानच कशाला पाहिजे, दुसरा एखादा पण चांगला गायक आहे. ते म्हणत नाही मी इथे गायक नाही आहेत किंवा ह्याचा प्रश्न नाही आहे बाबा. मी जो सिनेमा बघतोय किंवा मी जो सिनेमा पाहिला आहे किंवा मी जो लिहिला आहे त्याच्यात जे गाणं आहे ते गाणं आणि त्याची जी काही गंमत आहे त्या गाण्याची ती सोनू निगम सर फार त्याला जबरदस्त न्याय देतील. आणि तर ते माझी खूप इच्छा आहे. नाही जमलं तर मग काय आपण करणारच आहोत, ते काय वाईट होणार नाही आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया बाई, खूप मोठी नावं आहेत, पण आपल्या मराठीच्या बजेटमध्ये सगळं कसं जमेल काय माहीत नाही. आणि मग अवधूतला आम्ही नावं दिली सगळी, यांनी अवधूतनी कॉन्टॅक्ट केले सगळ्यांना आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर रेकॉर्ड केलं. आणि रेकॉर्ड केल्यानंतर म्हणजे पहिला दिवस सोनू निगम पहिलंच गाणं त्याच्याबरोबर रेकॉर्ड केलं. तर हे गाणं दुसऱ्या गायकाने डब केलेलं, आम्ही ते शूटिंग करून झालेलं होतं आणि नंतर सोनू निगमनी ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं.
तर हा सोनूजींना म्हणाला की सोनूजी मी हे गाणं तुम्हाला एकदा दाखवू का, तुम्हाला गायचंय तर तुमचं जे आधी गायलंय आणि त्याच्यावर जे मी चित्रित केलेलं आहे ते दाखवू का तुम्हाला. तर तो म्हणाला ओके. तो थांबला, रेकॉर्डिंगच्या भानगडीत नाही पडला, त्याने अख्खं लॅपटॉपवर गाणं पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या गाण्यात काय हवंय हे डायरेक्ट न सांगता स्नेहाने वेगळ्या पद्धतीने त्याला ते दाखवलं की मला असं गाणं हवंय. आणि मग सोनू निगमने जे काही करामती केल्या, म्हणजे त्यांनी अर्धा तासात सरांनी 5 व्हेरिएशन दिले आम्हाला. संपूर्ण पहिलं ह्यांनी दाखवल्यापासून रेकॉर्डिंग करून बाहेरीपर्यंत बरोबर 1 तास होता फक्त झालेला, व्हरायटी देऊन झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर पैसे सगळ्यात महत्वाचं आहे ना, तर सोनू निगम म्हणजे पैसे म्हणजे माझं अर्ध बजेट जायचं वगैरे असं मला वाटत होतं. जे मी महाराष्ट्रामध्ये हे चौघांनी सांगितलं, सोनू, शान आणि विशाल दडलानी, तिघांनी, आम्ही महाराष्ट्राने आम्हाला मोठं केलंय. या मराठी भाषे ही आमची कर्मभूमी आहे मुंबई. तर मराठी सिनेमासाठी आम्ही गाताना आम्ही एकही रुपया घेणार नाही. तुम्ही जे पाकिटात घालून द्याल ते आम्ही बॅगेत ठेवून देणार. आम्ही त्याच्यात बघणार पण नाही, मोजायचं तर प्रश्नच आहे. म्हणजे कमाल आहे. त्याच्यानंतर ह्याला सांगताना तू लहान आहेस, तू छोटा आहेस किंवा तू पहिलाच डिरेक्टर आहेस असं नाही, तुझं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत. कारण मराठीतले काही शब्द असतात ना ते हिंदीवाल्यांना जमत नाही, ते वगैरे ही अक्षरच नाही त्यांच्याकडे, तर त्यामुळे त्यांचा जाम प्रॉब्लेम येतो. तर एक तर ओळ विशाल ददलानी म्हणजे म्हणते ते तर काहीतरी 26 का 27 वेळा एकच ओळ तो माणूस गायला, त्या इंटेन्सिटीने गायला. म्हणाला एक तरी बरोबर बोलले मी, त्यातल्या एकात तरी माझा योग्य उच्चार झालेला असेल ते ठेवा तुम्ही. ओके, इतकं. त्याच्यानंतरही बसून मग खूप इंडियन आयडॉल मध्ये ते आता परीक्षा होते, मग अशा तशा गप्पा बिप्पा, कसली घाई नाही, काही नाही, काही नाही. इतकं छान कॉपरेशन. वा, का मोठी होतात माणसं. शेवटी तुम्ही ना, शेवटी सगळ्याच्या शेवटी काय होतं, तुम्ही ना हे सगळे मोठे काय आहेत माहिती आहे, हे आधी माणूस म्हणून चांगले. तुम्ही पहिलं माणूस म्हणून चांगलं व्हायला पाहिजे. तुम्ही जेवढे माणूस म्हणून उत्तुंग व्हाल, तुम्ही कलाकार म्हणून उत्तुंग झालात म्हणून सांगा. आणि इतक्या सगळ्या अनुभवांच्या माध्यमातून हा एकत्रित हा सिनेमा बनलेला आहे. आणि खरं तर ही पण एक मैत्रीच म्हणावी लागेल, नवी मैत्री म्हणजे नात्यांची. आणि सिनेमा बघताना असंख्य प्रेक्षकांना आपले जुने दोस्त आठवतील, आपली कुठेतरी तुटलेली बऱ्याच वर्षात त्या मित्राला आपण शाला कॉन्टॅक्ट नाही केले, तर असं पण होऊ शकतं. कदाचित सगळ्यांनी ग्रुप्सने जावं, आपल्या आपल्या मित्रांना घेऊन, खूप दिवस भेटला नसेल किंवा ते काय ते हल्ली काय करतात ते रियुनियन ते रियुनियन करून जावं या सिनेमाला, तर त्याला जास्त मजा येईल. निश्चित. आणि लोकमत फिल्मीकडून या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.